वयाच्या 60-70 नंतर आपले शरीर एका वेगळ्या टप्प्यात प्रवेश करते. आयुष्याच्या ह्या वळणावर आपण कसे जगतो यावर आपले उरलेले आयुष्य किती निरोगी आणि दीर्घ असेल हे ठरते. अनेकदा नकळत लागलेल्या काही सवयी आपल्या आरोग्याला आतून पोकळ करत असतात आणि आपलं आयुर्मान कित्येक वर्षांनी कमी करत असतात. आज आपण अशा 4 सवयींबद्दल वैज्ञानिक संशोधनाच्या आधारे सविस्तर जाणून घेणार आहोत, जे वयाच्या 60 नंतर वेगाने आयुष्य कमी करू शकतात. मित्रांनो, तत्पूर्वी हा व्हिडिओ महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही पाहत आहात ते कमेंट करायला विसरू नका. आपले व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात ते देखील सांगा आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या, कारण सर्वोत्तम आयुष्य जगण्याकरिता टिप्स नेहमीच तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळत असतात. चला तर मग लगेच आपल्या ह्या अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओला सुरुवात करूया. वयाची 60 ओलांडल्यानंतर अनेक जण आपल्या जीवनशैलीत मोठा बदल करतात. आपल्या शरीराला आता जास्त आरामाची गरज आहे असा विचार करून ते चालणे, जिने चढणे, बागकाम करणे किंवा इतर शारीरिक हालचाली कमी करतात. परंतु प्रत्यक्षात ही सवय शरीराला अधिक वेगाने कमकुवत बनवते. वाढत्या वयाबरोबर स्नायूंची ताकद नैसर्गिकरित्या कमी होत असते. अशा वेळी शरीराची हालचाल कमी झाली तर स्नायू अधिक वेगाने क्षीण होऊ लागतात. त्याचा परिणाम शरीराचा तोल बिघडणे, वारंवार थकवा येणे आणि दैनंदिन कामे करताना त्रास होणे यांसारख्या स्वरूपात दिसून येतो. एकाच जागी जास्त वेळ बसून राहण्याची सवय शरीराच्या प्रत्येक अवयवावर परिणाम करते. यामुळे रक्ताभिसरणाची गती मंदावते आणि शरीरातील अतिरिक्त चरबी हळूहळू वाढू लागते. त्याचबरोबर चयापचयाची प्रक्रिया संथ होते, ज्यामुळे वजन वाढण्याची शक्यता निर्माण होते. पुढे जाऊन उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार आणि पक्षाघात यांसारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. मित्रांनो, विशेष म्हणजे ह्या समस्या अचानक निर्माण होत नाही, तर वर्षानुवर्षे चालणाऱ्या निष्क्रिय जीवनशैलीमुळे हळूहळू वाढत जातात. शरीर सक्रिय नसल्यास केवळ स्नायूच कमकुवत होत नाही, तर हाडे आणि सांधेही त्याचा फटका सहन करतात. दीर्घ काळ बसून राहिल्याने हाडांची घनता कमी होऊ लागते आणि सांध्यांवर अतिरिक्त ताण पडतो. त्यामुळे गुडघेदुखी, पाठदुखी आणि ऑस्टिओपोरोसिस सारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. याशिवाय शरीरामध्ये सूज निर्माण करणाऱ्या प्रक्रिया वाढतात, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोकाही वाढतो. त्यामुळेच वाढते वय हे निष्क्रिय राहण्याचे कारण नसून स्वतःची अधिक काळजी घेण्याची वेळ आहे हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. मित्रांनो, ह्या समस्यांपासून दूर राहण्यासाठी अतिशय कठीण किंवा कष्टदायक व्यायाम करण्याची गरज नसते. दररोज थोडा वेळ चालणे, हलकी योगासने करणे, बागेमध्ये फेरफटका मारणे किंवा घरातील साधी कामे करणे हे पुरेसे ठरते. जसे एखादे वाहन नियमितपणे चालवले तर ते चांगल्या कंडिशनमध्ये राहते, तसेच आपल्या शरीराला देखील सतत हालचालीची गरज असते. शरीर जितके जास्त कार्यरत राहील तितके स्नायू अधिक मजबूत राहतील, हृदय अधिक चांगल्या प्रकारे काम करू शकेल आणि मनही आनंदी राहील. म्हणूनच 60 नंतर जास्त विश्रांती घेण्यापेक्षा शरीराला नियमितपणे सक्रिय ठेवणे हीच निरोगी आणि दीर्घ आयुष्याची खरी गुरुकिल्ली आहे. निवृत्तीनंतर किंवा मुलांच्या व्यस्ततेमुळे अनेक ज्येष्ठ नागरिक हळूहळू समाजापासून, मित्रांपासून आणि नातेवाईकांपासून दुरावू लागतात. एकाकीपणा ही केवळ एक मानसिक स्थिती किंवा भावना वाटू शकते, परंतु वैद्यकीय संशोधनाने हे सिद्ध केलं आहे की दीर्घकालीन एकाकीपणा हा शरीरासाठी विषासमान असतो. एका प्रसिद्ध अभ्यासानुसार तीव्र एकाकीपणा आणि सामाजिक संपर्काचा अभाव यामुळे अकाली मृत्यूचा धोका तब्बल 50% वाढतो. हा धोका दररोज 15 सिगारेट पिण्या इतका किंवा अतिस्थूलतेपेक्षाही अधिक घातक मानला गेला आहे. जेव्हा माणूस मानसिकदृष्ट्या एकटा पडतो तेव्हा त्याच्या शरीरामध्ये ताण निर्माण करणारी स्ट्रेस हार्मोन्स जसे की कॉर्टिसोल आणि ॲड्रेनालाईन सातत्याने स्त्रवत राहतात. दीर्घकाळ एकाकी राहिल्याने शरीराची नैसर्गिक प्रतिकारशक्ती म्हणजेच इम्युन सिस्टीम प्रचंड कमकुवत होते. यामुळे शरीराची कोणत्याही संसर्गाशी किंवा आजाराशी लढण्याची क्षमता कमी होते. तसेच सततच्या एकाकीपणामुळे मेंदूवर गंभीर ताण येतो, ज्यामुळे निद्रानाश, डिप्रेशन आणि एन्झायटीचा त्रास सुरू होतो. संशोधनात असंही आढळलं आहे की जे लोक सामाजिकदृष्ट्या अलिप्त राहतात त्यांच्यामध्ये अल्झायमर आणि डिमेन्शिया म्हणजेच विसरभोळेपणाचा आजार होण्याचा धोका 60% वाढतो. सामाजिक संभाषणाचा अभाव मेंदूच्या न्यूरॉन्सना निष्क्रिय बनवतो, ज्यामुळे मेंदूची गती आणि स्मरणशक्ती दोन्ही मंदावतात. या घातक सवयीपासून वाचण्यासाठी ज्येष्ठांनी सामाजिकदृष्ट्या सक्रिय राहणे अत्यंत गरजेचे आहे. आपल्या मित्रांशी गप्पा मारणे, कुटुंबासोबत वेळ घालवणे, स्थानिक क्लब किंवा हास्य क्लबमध्ये सहभागी होणे अथवा एखाद्या सामाजिक कार्यामध्ये मन रमवणे अत्यंत फायदेशीर ठरते. जेव्हा तुम्ही इतरांशी संवाद साधता तेव्हा मेंदूमध्ये डोपामाइन आणि ऑक्सिटोसिन यांसारखे हॅपी हार्मोन्स तयार होतात, जी रक्तदाब नियंत्रणात ठेवतात, हृदयाचे रक्षण करतात आणि मानवी आयुष्य वाढवण्यास थेट मदत करतात.
वयाची साठी ओलांडल्यानंतर अनेक लोक एक मोठी चूक करतात. त्यांना असं वाटतं की शरीरामध्ये कोणताही त्रास जाणवत नसेल तर डॉक्टरांकडे जाण्याची आवश्यकता नाही. परंतु प्रत्यक्षात अनेक गंभीर आजार सुरुवातीला कोणतीही लक्षणे दाखवत नाही. उच्च रक्तदाब, मधुमेह आणि हृदयाशी संबंधित अनेक समस्या सुरुवातीच्या टप्प्यात अगदी शांतपणे शरीरामध्ये वाढत असतात. म्हणूनच अशा आजारांना सायलेंट किलर असे म्हटले जाते. या काळामध्ये मूत्रपिंड, डोळे, हृदय आणि रक्तवाहिन्या यांसारख्या महत्त्वाच्या बॉडी पार्ट्सवर सतत परिणाम होत असतो. अनेकदा जेव्हा चक्कर येणे, छातीमध्ये वेदना होणे, दृष्टी कमकुवत होणे किंवा अशक्तपणा जाणवणे यांसारखी लक्षणे दिसू लागतात, तेव्हा आजार आधीच गंभीर अवस्थेत पोहोचलेला असतो. त्यामुळे केवळ लक्षणांवर अवलंबून राहणे ही अत्यंत धोकादायक सवय ठरू शकते. वाढत्या वयाबरोबर शरीरातील अवयवांची कार्यक्षमता हळूहळू कमी होऊ लागते. म्हणूनच दर 6 महिन्यांनी किंवा वर्षातून किमान एकदा तरी आरोग्य तपासणी करणे अत्यंत आवश्यक मानले जाते. रक्ताची तपासणी, कोलेस्ट्रॉलची तपासणी, ECG, किडनी फंक्शन टेस्ट आणि डोळ्यांची तपासणी यांसारख्या चाचण्यांमुळे शरीरातील सूक्ष्म बदल वेळेवर लक्षात येतात. उदाहरणार्थ, एखाद्या घराच्या भिंतीमध्ये छोटासा तडा गेला तर तो सुरुवातीलाच दुरुस्त करणे सोपे असते. परंतु त्याकडे दुर्लक्ष केले तर पुढे संपूर्ण भिंत कमकुवत होण्याची शक्यता असते. आपल्या शरीराच्या बाबतीतही हाच नियम लागू होतो. एखादा आजार सुरुवातीच्या टप्प्यात ओळखला गेला तर त्यावर योग्य वेळी उपचार करून पुढील गुंतागुंत सहजपणे टाळता येऊ शकते. आरोग्याकडे दुर्लक्ष करण्याची सवय अनेकदा अचानक मोठ्या संकटाचे रूप धारण करू शकते. हृदयविकाराचा झटका, पक्षाघात, किडनी निकामी होणे किंवा इतर गंभीर समस्या अचानक समोर येऊ शकतात. अशा परिस्थितीत उपचार अधिक गुंतागुंतीचे आणि खर्चिक ठरतात. त्यामुळे डॉक्टरांकडे जाणे हे केवळ आजारी पडल्यानंतरचे पाऊल नसून निरोगी राहण्यासाठी उचललेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. नियमित तपासणीमुळे मनामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो आणि भविष्यातील अनेक धोके टाळता येतात. म्हणूनच साठीनंतर आरोग्य तपासणीला खर्च न समजता आपल्या निरोगी आणि आनंदी आयुष्यासाठी केलेली एक महत्त्वाची गुंतवणूक समजणे अधिक योग्य ठरेल. वयाच्या साठीनंतर वैद्यकीय दृष्टिकोनातून 2 सर्वात मोठ्या व्यावहारिक चुका घडतात. एक म्हणजे औषधांचा चुकीचा वापर आणि दुसरे म्हणजे पडण्यामुळे होणाऱ्या दुखापतींकडे दुर्लक्ष. अनेक वृद्ध लोक थोडे बरे वाटू लागल्यावर डॉक्टरांना न विचारता स्वतःच्याच मनाने BP किंवा शुगरची औषधे बंद करतात अथवा अंगदुखीसाठी वारंवार पेन किलर्स घेतात. पेन किलर्सचा अतिवापर वृद्धांमध्ये किडनी फेल्युअर आणि पोटातील अल्सरचे मुख्य कारण ठरतो. तसेच अचानक BPची औषधे बंद केल्याने रक्तदाब अचानक वाढून ब्रेन हॅमरेज किंवा स्ट्रोकचा धोका निर्माण होतो. औषधे योग्य वेळेत आणि डॉक्टरांच्या अचूक सल्ल्यानेच घेणे आयुष्य सुरक्षित ठेवण्यासाठी अत्यंत गरजेचे असते. याच्या जोडीला वयाच्या साठीनंतर पडण्याचा धोका समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. वाढत्या वयासोबत ऑस्टिओपोरोसिसमुळे हाडे ठिसूळ होतात आणि शरीराचा तोल सांभाळण्याची क्षमता कमी होते. मित्रांनो, जागतिक पातळीवरील आकडेवारीनुसार साठीनंतर वृद्धांच्या गंभीर दुखापतींमागे आणि मृत्यूमागे पडणे हे एक प्रमुख कारण आहे. विशेषतः या वयामध्ये हिप फ्रॅक्चर झाल्याने व्यक्ती पूर्णपणे अंथरुणाला खिळून राहते, ज्यामुळे फुफ्फुसामध्ये संसर्ग होणे, रक्ताच्या गाठी निर्माण होणे आणि दीर्घकाळ अंथरुणावर राहिल्याने होणारे संसर्ग यामुळे आयुष्याची वर्षे वेगाने कमी होतात. या दोन्ही गंभीर धोक्यांपासून वाचण्यासाठी अत्यंत साधे पण प्रभावी उपाय करणे गरजेचे आहे. पहिल्यांदा, सर्व औषधांचे वेळापत्रक पाळा आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय त्यामध्ये कोणताही बदल करू नका. दुसरीकडे, घरामध्ये पडण्याचा धोका टाळण्यासाठी बाथरूममध्ये आणि पायऱ्यांवर ग्रिप बसवा. घरामध्ये पुरेसा प्रकाश ठेवा. घरातील निसरड्या फरशा व्यवस्थित करा आणि चालताना गरज भासल्यास काठीचा आधार घेण्यास संकोच करू नका. शरीराचा तोल सांभाळण्यासाठी हलके तोल सावरणारे व्यायाम करा. मित्रांनो, ह्या छोट्या वाटणाऱ्या सावधगिरीच्या सवयी साठीनंतर तुमचे आयुष्य सुरक्षित आणि दीर्घ करू शकतात. वयाच्या साठीनंतर अनेक लोक दैनंदिन कामे कमी करतात आणि मेंदूला कोणत्याही प्रकारचे आव्हान देणे किंवा नवीन गोष्टी शिकणे बंद करतात. परंतु वैद्यकीय विज्ञानानुसार मेंदू हा एका स्नायूसारखा असतो. आपण जितका त्याचा वापर कमी करू तितकाच तो कमकुवत होत जातो. निसर्गाचा नियम आहे की ज्या अवयवाचा वापर थांबतो त्याची क्षमता हळूहळू क्षीण होऊ लागते. वाढत्या वयानुसार मेंदूतील चेतातंतूंचे संपर्क कमी होऊ लागतात. अशा वेळी जर मेंदूला सतत नवीन विचार, वाचन किंवा बौद्धिक आव्हाने दिली नाहीत तर मेंदूची कार्यक्षमता वेगाने घसरू लागते, ज्यामुळे विचार करण्याची क्षमता, एकाग्रता आणि निर्णय क्षमता मंदावते. शास्त्रज्ञांच्या मते मेंदूला सक्रिय न ठेवल्यामुळे अल्झायमर आणि डिमेन्शिया म्हणजेच तीव्र विसरभोळेपणाचा आजार होण्याचा धोका अनेक पटींनी वाढतो. जेव्हा आपण नियमितपणे कोडी सोडवतो, नवीन भाषा शिकतो, पुस्तके वाचतो किंवा एखादी नवी कला आत्मसात करतो, तेव्हा मेंदूमध्ये नवीन न्यूरॉन्स आणि चेतातंतूंचे जाळे तयार होते, ज्याला विज्ञानात न्यूरोप्लास्टिसिटी असे म्हटले जाते.
हे नवीन संपर्क मेंदूला डिमेन्शिया सारख्या गंभीर आजारांपासून संरक्षण कवच पुरवतात. उलट पक्षी दिवसभर फक्त टीव्ही पाहणे किंवा सतत पडून राहणे यांसारख्या निष्क्रिय सवयींमुळे मेंदूचा रक्ताभिसरण दर कमी होतो, ज्यामुळे स्मृतिभ्रंशाचा धोका वेगाने वाढतो. मेंदूची ही कार्यक्षमता टिकवून ठेवण्यासाठी आणि निरोगी दीर्घायुष्यासाठी वृद्धापकाळातही मेंदूला सतत कामात ठेवणे अत्यंत सोपे आणि आवश्यक आहे. यासाठी रोज किमान 30 मिनिटे चांगली पुस्तके किंवा वर्तमानपत्रे वाचा, शब्दकोडी किंवा सुडोकू सोडवा आणि जुन्या आठवणींपेक्षा रोज काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा. संगीताचा आनंद घेणे, बुद्धिबळ खेळणे किंवा नातवंडांसोबत शैक्षणिक खेळ खेळणे यामुळे ही मेंदूतील पेशी सक्रिय राहतात. जेव्हा तुमचा मेंदू आव्हाने स्वीकारतो तेव्हा मानवी आयुष्य केवळ लांबतच नाही तर ते मानसिकदृष्ट्या समृद्ध आणि आत्मनिर्भर राहते. मित्रांनो, आशा करतो की ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असणार. अशाच प्रकारच्या आरोग्यवर्धक कंटेंट्स करिता आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.